हॅलो फ्रेंड्स, मी रेणुका तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी बनवणार आहे कोथिंबीरीची वडी। चला तर मग आपण साहित्य बघूया। मी इथे कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे। तीळ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, हे मिरची, आलं लसूण आणि जिरे कुटून घेतलेले आहे, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद। चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण या कोथिंबीर मध्ये सगळं साहित्य ऍड करून घेऊया। बेसन पीठ, थोडेसे तीळ, तांदळाचं पीठ आणि हे सगळे मसाले टाकते आणि हे वाटण बनवलेलं ते पण घालून घेऊ। आणि यात थोडंसं तेल टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मी थोडंसं आधी त्या पेस्ट मध्ये टाकलं होतं, त्याच्यामुळे आता थोडंच टाकणार आहे मीठ। आणि हे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आपलं हे असं बॅटर तयार करून घेतले मी आणि आता हे ताटाला तेल लावून आपल्याला यात टाकून घ्यायचे। हे मिश्रण मी ताटामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला यामध्ये 20 मिनिटं हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे। तर असं मी वाफवून घेतलं आहे। आता आपण हे थंड झाल्यावर याच्या वड्या पाडून घेऊया। ह्या वड्या मी कट करून घेतल्या आहे। आता आपण त्याला शालो फ्राय करून घेऊया तव्यावर। तुम्हाला पूर्णपणे तळून घ्यायचे असल्या तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, डीप फ्राय करू शकता त्याला। तर अशा ह्या हेल्दी आणि टेस्टी कोथिंबीरीच्या वड्या तयार आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असली तर सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।